हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. नमस्कार. तर हा व्लॉग पूर्णपणे नारायणपूर मध्ये असलेलं दत्तांचं मंदिर आणि त्याच्या पुढे असलेला हिडन घाट या रिलेटेड असणार आहे. व्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट बघायला भेटणार आहे. प्लस तिथे असलेला वेव आणि पुण्यामधल्या लोकांना जर खूप कन्फ्युजन होत असेल की निसर्गरम्य ठिकाणी जवळच जास्त लांब नाही, वन डे ट्रिप और थोडा वेळसाठी जायचं असेल तर कुठे जावं, तर ऑप्शन हे आहे. तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. एक जो हिडन प्लेस और हिडन घाट आहे, तो घाट बघून तुम्हाला विश्वास बसणार नाही की हा पुण्याजवळ घाट आहे. सो लेट्स स्टार्ट. दोन्ही बाजूने हिरवीगार झाडे आणि मधून हा रोड, प्लस रोडवरती काहीच गाड्या नाही. इतकं सुंदर वाटत होतं ना, इतकं एकदम पीसफुल होतं वातावरण. पूर्ण ऊन नाही, काही नाही, पूर्ण गार हवा आणि भुरभुर पडणारा पाऊस. खूप छान वाटलं. मी व्हॉइस ओव्हर केला कारण की हवेमुळे माझा आवाज अजिबात आला नसता. आणि हे डोंगर तर बघा किती सुंदर दिसतात, पूर्ण ढग उतरून आले त्यांच्यावरती, खूप सुंदर. फायनली एंट्री झाली आणि एंट्रीलाच खूप सारे असे हारांचे, नारळांचे स्वीट्स किंवा किचेन्स वगैरे, गाड्या, छोट्या मुलांना टॉयज वगैरे त्यासाठी आहे. एक कुत्रा किती क्यूट आहे, किती गब्बू आहे, एकदम मस्त. दर्शन घेतोय. वाव, किती छान सजवलंय. लाईन आहे दर्शनासाठी, सो थांबूयात लाईनीला. काय पुरंदर किल्ल्याला पण चढायला लागेल आपल्याला. गाडी वरपर्यंत जाती बरं का, पण गर्दीवर डिपेंड. खूप सुंदर मूर्ती आहे गाईज. प्लस ही एकमुखी दत्तांची मूर्ती आहे आणि खूप छान कोरली आहे. 15 ऑगस्टचं सगळं डेकोरेशन आहे, कारण की आम्ही 15 ऑगस्टच्या नेक्स्ट डे गेलो होतो. पण खूप सुंदर आहे, खूप. तुम्ही पण दर्शन घ्या गाईज माझ्यासोबत. या मंदिरातून बाहेर आल्यानंतर ना, बाहेर पण नाही म्हणजे असं, हे मंदिराच्या इथून आल्यावरती इथे एंट्री आहे. तर श्यामबाबा बोललाय की हे महादेवांचं खूप जास्त जुनं मंदिर आहे. प्लस हे पूर्ण दगडी आहे आणि खूप मस्त वाटतं. आता आतमध्ये बघू कसं आहे. शार्विलला नंदींवरती बसायचं होतं, पण ठीक आहे, लहान आहे तो आणि त्याला सांगितलंय की असं नसतं, हे देव बाप्पा आहे म्हणून. खूप गार वाटते गाईज मंदिरामध्ये दगडी असल्यामुळे. आणि इथे मे बी पूजा किंवा काहीतरी चालू होतं, जस्ट संपलं. वाव, किती छान सजवलंय, सगळे खरी फुलं आहेत. खूप छान, एकदम छोटीशी आतमध्ये जागा उभं राहायला, पण मस्त एकदम. गाभाऱ्यामध्ये 10 मिनिटं बसावं म्हणलं म्हणून बसलो, तर आमच्यापाशी खूप क्यूट अशी कुत्री येऊन झोपली. चलो आता ह्याच्या पुढचा हिडन घाट दाखवते. आणि गाईज हाच आहे तो हिडन स्पॉट. तुम्ही व्ह्यू बघा, वरून पूर्ण काळे ढग, खाली हिरवगार निसर्ग आणि पाऊस जो भुरभुर पडत आहे, वेगळाच. बापरे, एक नंबर. खूप भारी फिलिंग आहे, इतकी जास्त हवा येते ना गाईज. पूर्ण निसर्गाच्या कुशीत आल्याचं फिलिंग आहे. दोन्ही साईडनी मोठी मोठी झाड आहेत, पूर्ण कोझी वातावरण आहे. खूप अमेझिंग वाटतं, खूप मस्त. मम्मी तर फुल गाडी रेस करते, अजिबात घसरायची भीती नाहीये तिला. इतका एन्जॉय करतो आम्ही. हवा तर इतकी सुंदर येते ना अंगावरती, खूप छान. आणि खायचे स्टॉल्स आहेत तिथे तुम्हाला कणीस वगैरे पण खायला भेटेल, चहा पण. आणि खूप जवळ आहे पुण्याच्या इथे का गाईज. मी तुमच्यासाठी सगळ्या अँगलने शूट करते तुम्हाला दाखवण्यासाठी. ओ, एक पण गाडी नाहीये, काय व्हिडिओ आली एकदम कॉझी, छान.
मग मी इथे थांबत नाही आपल्याला थांब काहीच आम्हाला मोर दिसलाय मोर तुम्हाला पण दाखवतो बेट फुललेले पाहिले का वाव किती भारी ना संगम आहे पाण्यामध्ये काहीच ते होतं संगमेश्वर मंदिर आम्हाला घरी जाताना म्हणजे मला ते जातानाच्या रूटला लागलं असं विचार केला तुम्हाला पण दाखवून द्यावं आतमध्ये नाही गेलो आम्ही आमच्याकडे आता सुद्धा टाईम नाही आहे आत्ता किती 5 वाजत आले त्यामुळे आम्हाला घरी जायचं आहे सो आम्ही आतमध्ये नाही गेलो आहे बाहेरून तुम्ही दर्शन बघितलंय दर्शन घेतलंय मंदिर बघितलंय बाहेरून आणि दर्शन घेतलंय सो ठीक आहे भैरवनाथ मंदिर आणखीन एक मंदिर हे बघा तर हेच आहे ते आणि गाईज मी व्हॉइस ओव्हर स्टार्ट केलाय कारण की मला त्यावेळेस काहीच आयडिया नव्हती मी आता इन्फॉर्मेशन कलेक्ट केली तर इथे तुंबाड 1ची शूटिंग झालीये आणि हा सासवड मधला सरदार पुरंदरे वाडा आहे आणि इथे आत्ता सुद्धा शूटिंग चालू आहे कोणत्या फिल्मची चालू आहे हे माहिती नाही पण शूटिंग मात्र चालू आहे गाईज तुंबाड 2ची तर नाही आणि इथे बाहेर जनरेटर्स वगैरे त्याच्यामुळे अंदाज आला होता अलीकडेच प्लस तिकडे असं फुल सेटअप होता बाहेर थोडंफार शूटिंग टाईप हे बघा असं काहीतरी तर डॅम शुअर की इथे शूटिंग चालू आहे तिथे बाउन्सर्स वगैरे सगळे होते पण आतमध्ये एंट्री नाही भेटली आहे शूटिंग चालू असल्यामुळे त्यामुळे नेक्स्ट टाइम ज्यावेळेस नसेल त्यावेळेस मी नक्की जाईल तो वाडा एक्सप्लोर करण्यासाठी सो येस गाईज घरी आली आहे खूप जास्त दमलोय पण तरी पण ब्लॉग एंड करायचा होता म्हणून थोडंसं टचअप केला आणि आली आहे तर ब्लॉग हा स्टार्ट केला नव्हता कारण की अचानक प्लॅन मध्ये चेंज झाला श्यामामा बोलला की चल आलोय जवळ तर नारायणपूरला पण जाऊन येऊयात प्लस तुम्हाला एक हिडन घाट दाखवतो तर आम्ही विचार केला ठीक आहे वेळेत जाऊन यावं पण खरंच गायचं वर्थ इट होता पूर्ण वर्थ इट होता असं वाटलं बरं झालं गेलो पहिले विचार केला होता नको जायला पण नंतर असं झालं की इतका फोर्स करतो तर चलो जाऊन बघून यावं एक नंबर तिथे आम्ही आता जरी मला बोललं ना कोण परत चल थोड्या वेळाने तरी मी जाईल इतका सुंदर घाट होता तो खूप छान म्हणजे दिवे घाट आणि बापदेव घाट थोडा ट्रॅफिक किंवा थोडे व्हेकल जास्त असतात तिथे त्यामुळे तो फील नाही येत पण त्या घाटामध्ये इतका छान फील आला होता ना मी खरंच सांगते तामिनी घाटासारखं घाट आहे म्हणजे वळलं नाही पण जो फील येतो ना तामिनी घाटामध्ये तो सेम फील आला होता तिथे त्यामुळे तुम्ही जर तामिनी घाट लवर और तसे घाट तुम्हाला आवडत असतील तर त्या घाटामध्ये नक्की एकदा असं जस्ट रिलॅक्सेशन साठी 1 तास वगैरे जाऊन या खरंच तुम्हाला शांत वाटेल आणि पीस वाटेल आणि तर त्या घाटाचं नाव आहे चिवेवाडी घाट और लोकेशन मध्ये मला तिथे चिवेवाडी दाखवतोय तर तोच घाट असेल नारायणपूर पासून 10 मिनिटं पण खूप झाले 10 मिनिटाच्या अंतरावरती येतो पण तुम्ही नारायणपूरला गेल्यावरती तिकडे नक्की जा आणि तुम्ही तो एक्सपिरियन्स कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की येऊन सांगा किंवा टॅग करा मला आणि 1 मिनिट आता विचार केला की तुम्हाला सांगतेच आहे तर सगळं सांगून टाकावं नेक्स्ट व्लॉग मध्ये आपण जाणार आहोत एका हिल स्टेशनला तर मी एका वाक्यात सांगेल क्वीन ऑफ हिल्स तर तुम्ही गेस करा आणि मला कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला काय वाटतं मी कुठे जाणार आहे पण तिथे गेल्यावरती जी हवा आणि जो वेव दिसणार आहे ना पूर्ण हिल्सचा अमेझिंग मी फोटो बघूनच इतकी एक्साइटेड झाले ना की बस असं मी दिवस मोजते 1 2 3 4 दिवस असं जायला असं तर तुम्ही नेक्स्ट व्लॉग बघा खूप जास्त अमेझिंग राहणार आहे कारण की आम्ही तिथे कसं जाणार आहे आणि प्लस आम्ही जवळपास तिकडे 2 व्हीलरने जाणार आहे आणि ते जवळपास 150 किलोमीटर आहे आम्ही 150 किलोमीटर 2 व्हीलरने कव्हर करणार आहे प्लस आमच्या बॅग्स वगैरे सगळं तर तुम्ही तो व्लॉग बघा आम्ही ते कसं करतोय कुठे जातोय आणि तिथला सगळा वेव तर स्वरात डान्सची पण प्रॅक्टिस करते खूप रील करणार आहे आम्ही खूप ट्रेंडिंग रील करणार आहे प्लस नवीन नवीन रील करणार आहे सो तयारी चालू झाली आहे तुम्ही नेक्स्ट व्लॉग बघायला अजिबात विसरू नका प्लस शॉर्ट्स येणार आहेत रील्स येणार आहेत त्या बघायला पण अजिबात विसरू नका सो येस दिस इज फॉर टुडे आणि तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि गाईज सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये सबस्क्राईब केलं की मला मोटिवेशन भेटेल आणि मी तुमच्यापर्यंत नवीन नवीन ब्लॉग्स घेऊन येईल नवीन नवीन कंटेंट तुमच्या एंटरटेनमेंटसाठी नक्की घेऊन येईल सो प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आणि तुम्हाला कोणाबरोबर नारायणपूरचं दर्शन घ्यायला आणि तो हिडन घाट बघायला जायची इच्छा असेल तर त्याला हा व्हिडिओ शेअर पण नक्की करा सो येस दिस इज फॉर टुडे बाय